अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि त्या देशमुख स्वामी शिवमार्ग या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. महिलांनो, चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मास म्हटलं तर आपल्या सणवार वैकल्ये या 4 महिन्यामध्ये भरपूर आलेले असतात आणि त्या सर्व सणवार वैकल्ये आपण काही पूजा विधी व्रत करण्यामध्ये मग्न झालेलो असतो आणि आपल्याकडून बऱ्याच 4 महिन्यामध्ये सेवा घडतात. कारण हा 4 महिने हा खूप पुण्यदायी काळ आहे. म्हणून तर या 4 महिन्यामध्ये बरेच असे व्रत येतात. श्रावण महिना येतो 4 महिन्यामध्येच, आपली गणपती बाप्पा येतात या 4 महिन्यामध्ये, आपल्याला नवरात्र देवीचं 4 महिन्यामध्ये येते, दीपावली सुद्धा या 4 महिन्यामध्ये येते आणि पित्रांची सेवा करण्याचं जे पितृपक्ष आहे हे सुद्धा या 4 महिन्यातच येत असतं. आणि या 4 महिन्यामध्ये अनेक असे सणवार असतात की ह्या 4 महिन्यामध्ये, कारण ह्या 4 महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा पूजा कुठलंही व्रत वैकल्य करतो त्याचं अगणित असं फळ आपल्या पदरामध्ये पडत असतं. म्हणून हे 4 महिने खूप आपल्या मानवी जीवनासाठी महत्वाचे आहेत बघा. कारण या 4 महिन्यामध्येच बघा, सुरुवातीलाच आपण एक बीज पेरत असतो आणि त्या बीजाचं रूपांतर नंतर फळामध्ये वृक्षामध्ये होतं आणि आपल्या पदरामध्ये भरपूर धनधान्य आणि फळ हे पडत असतं. तर हे 4 महिने असे खूप महत्वाचे आहेत. तर बघा, 4 महिन्यासाठी श्री विष्णू हे योग निद्रेत गेलेले असतात, ते देव उठणे एकादशी पर्यंत. मग हे 4 महिने श्री विष्णू योग निद्रेत गेले म्हणून आपण त्यांच्या सेवा केल्या हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत का? नाही, निश्चितच पोहोचतात. मी तुम्हाला सांगितलं ना आताच की ज्या वेळेला एक शेतकरी मातीमध्ये बी रोवतो त्यावेळेला त्याचं बीज त्याला दिसत नाही, पण त्याचं रोपट तयार होऊन, त्याचं झाड तयार होऊन, त्याचं जे काही आपल्याला धान्य मिळतं, फळ मिळतात, ते सर्व काही आपल्याला त्याच्याकडून म्हणजे 4 महिन्याच्या नंतर आपल्याला ते पूर्ण आपल्या पदरात पडतं. ते आपल्याला उगवलेलं बीज रवलेलं दिसतं का? नंतर उगवल्याच्या नंतर दिसतं आणि त्याला फळ आलेले हे आपलं फळ आपल्या पदरात पडत असतं. त्याचप्रमाणे या 4 महिन्यामध्ये जेवढ्या काही श्री विष्णूंची आपण सेवा करू किंवा कुठल्याही सेवा करू, याचं फळ हे आपल्याला अगणित असं मिळत असतं, भरपूर मिळत असतं. देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून तर श्री विष्णूंची सेवा आपल्याला 21 दिवसाची या 4 महिन्यामध्ये करायची आहे. असे 21 दिवस तुम्ही ठरवा की ते 21 दिवस न खंड पाडता तुम्ही ती सेवा करू शकता. कारण बघा, या सेवेला आपल्याला खंड पाडायचा नाही, कंटिन्यू 21 दिवस ही सेवा करायची आहे. मग आता ही सेवा आपल्याला 21 दिवस कधीही करायची. जर तुम्ही रात्री 12 वाजता जर ही सेवा करत असाल 21 दिवस तर खूप चांगलं आहे, पण ज्यांना जमत नाही त्यांनी दिवसभरातून कधीही सेवा केली तरीही चालेल. पवित्र आणि आपण शुद्ध असतो त्यावेळेला आपण ही सेवा करायची आहे आणि 21 दिवस ही सेवा करायची न खंड पाडता. तर आपले जे मासिक धर्माचे 5 दिवस आपले आहेत ते पाळूनच आपल्याला करावं लागणार आहे. कारण श्री विष्णूंची सेवा आहे, सेवा अतिउच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. तर ती सेवा कोणती आहे? तर ही सेवा आहे श्री व्यंकटेश स्तोत्र आणि तेही मराठीत ते श्री व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 21 दिवस पठण करायचं आहे. ओम नमोजी हे रंबा सकाळी तू प्रारंभा, असा त्याचा पहिली ही ओळ आहे. आता संस्कृत सुद्धा व्यंकटेश स्तोत्र आहे, पण हे मराठीतलंच व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 21 दिवस आपल्याला वाचन करायचं आहे आपल्या देवघरात देवासमोर बसून. यामुळे काय होईल? श्री विष्णूंचा आपल्यावर कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतील. बघा, असं वाटेल तुम्हाला की श्री विष्णूंची सेवा केल्याच्या नंतर लक्ष्मी प्राप्ती आपल्याला कशी होईल? तर बघा, श्री विष्णूंच्या नेहमीच चरणाशी बसलेल्या ह्या लक्ष्मी माता असतात. दोघांची लक्ष्मी नारायणाची जोडी ही कुठेही विष्णू किंवा लक्ष्मी ही एकत्रच जात असतात, एकट्याने जात नसतात. यावेळेला लक्ष्मीचा फेरा येतो, आपण म्हणतो दीपावलीला, कोजागिरी पौर्णिमेला, त्यावेळी श्री विष्णू आणि लक्ष्मी हे दोघंही सोबतच आपल्या पृथ्वी तलावर आलेले असतात. आणि त्यामुळे आपल्याला ज्यावेळेला आपण श्री विष्णूंची सेवा करेल तीच श्री विष्णूंची सेवा लक्ष्मी मातेला खूप आवडलेली असणार आहे. कारण तिच्या पतीची सेवा केलेली ती कोणत्या बरं स्त्रीला नाही आवडणार? तिची स्तुती केलेली, तर ती स्तुती आपल्याला करायची आहे, हे वाचन आपल्याला करायचं आहे. 21 दिवसाचं हे वाचन आपल्याला करण्यासाठी फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटं वेळ लागेल. आणि जेव्हा एकदा तोंडातून आपल्या गेलं ना तर आपल्याला लगेच आपल्याला ही सेवा आपल्याकडून होईल, म्हणजे आपल्याला वाचन लगेच होईल. तर हे फक्त 108 श्लोकचं आहे.
108 जरी श्लोक म्हटलं तरी 10 ते 15 मिनिटातच पूर्ण होतील, कारण मराठी वाचन आहे त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित वाचता येईल. आता ही श्री विष्णूंची सेवा, आपण ज्या वेळेला श्री विष्णू सहस्त्रनाम नामावली, जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातलं पुस्तिका असेल ना, तर त्यामध्ये सदा मराठी श्री व्यंकटेश स्तोत्र आहे बघा. ते मराठी व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 21 दिवस वाचन करायचं आहे. त्यासोबत तुम्ही आपल्या स्वइच्छेने जर जमलं तर तुम्ही करा श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आणि श्री कुबेर गायत्री मंत्र, अशी 3 गायत्री मंत्र, म्हणजे 3 हे गायत्रीचे संपुट लावून, म्हणजे हा मंत्र जो विष्णू गायत्री मंत्र केलेला आहे तो जर आपण केला तर आपल्याला खरंच, आणि ही एक सेवा केली त्यासोबत श्री विष्णूची, तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास राहील आणि आपली जी गरिबी दरिद्रता आहे ना ती कायमची आपल्या घरात निघून जाईल. जर रात्री जमलं तर 21 दिवस आपण ही सेवा करा. एकच वेळा आपल्याला 21 दिवस, एक वेळाच फक्त, एका दिवशी एकच वेळा वाचायचं, 21 वेळा नाही वाचन करायचं. पण ही सेवा 21 दिवसाची आहे ना, तर आपण विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर गायत्री मंत्र, अशी 3ही मंत्र आपल्याला याच्यासोबत म्हणायचे आहेत. शक्य असल्यास, शक्य नसेल तुमच्याच्यानं, तर तुम्ही फक्त श्री हे व्यंकटेश स्तोत्र जरी आपण वाचन केलं ना तरीही खूप असं फलदायी ठरणार आहे. कारण ही व्यंकटेश स्तोत्राची महिमा एवढी मोठी आहे की याद्वारे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अतिउच्च कोटीची सेवा आहे. कारण लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपण बऱ्याच सेवा करत असतो आपल्या घरामध्ये. तर असा एखादा चांगला मुहूर्त बघा, शुक्रवार बघा किंवा एखादा दिवस चांगला बघा आणि तुम्ही 21 दिवसात न खंड पाडता, तुम्हाला न अडथळे निर्माण होता, कुठलाही विटाळ कंडाळ, किंवा तुम्ही असं म्हणता नाही की हा आपल्याला आता हे वाचायला सुरू केलं जर मध्येच आपल्याला सुतक पडलं तर तुमचे ते पहिले दिवस धरले जाणार नाहीत. त्यामुळे असे तर ते तुम्ही सोडून द्या. जेव्हा तुम्हाला सुतक संपेल तुमचं तर त्यानंतर तुम्ही सुरू करा. जर मध्येच तुम्हाला पिरियड्स नव्हते पण अचानक आले हे सुरू केल्याच्या नंतर, तर तुमची जी पहिली सेवा झाली ते पण तुम्हाला तिथेच सोडून द्यावं लागेल, परत पहिल्यापासून सुरुवात करावं लागेल. कारण न खंड पाडता 21 दिवस ही आपल्याला सेवा करायची आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण श्री विष्णूंना अतिशय आवडणारी ही सेवा आहे, माता लक्ष्मीला अतिशय आवडणारी ही सेवा आहे. त्यामुळे आपल्याला हे श्री व्यंकटेश स्तोत्र वाचन 21 दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये या चातुर्मासामध्ये केल्यास आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील, लक्ष्मी माता हे आपल्या घरात स्थिर राहतात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री विष्णू चरणी, माता लक्ष्मी चरणी अर्पण करूया आणि श्री महाराजांच्या चरणी आपल्या अर्पण करूया. आणि आपला माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तो आज इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.